लोकशाही मध्ये दोन चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो. त्याच्यामध्ये दोन आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं. त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही, त्यांना संविधानच मान्य नाही. त्याच्यामुळे प्रज्ञा सातव यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे. तुमचा कुठेतरी पक्ष पुन्हा एकदा कुठला जातोय कसं पाहतो? बघा, एक कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे. जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असं या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल. पण झालेली घटना हे चुकीची आहे. एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन. काँग्रेस पक्ष आपल्या नेत्यांना सांभाळू शकत नाही, पक्ष फुटतायत असं म्हणतायत भाजपचे नेते. भाजपला सत्तेचा माज आलेला आहे, त्यामुळे ह्या सत्तेच्या माजापोटी ते त्या पद्धतीचं बोलतात. राजीनामा झाला दिला इथपर्यंत टोकाचं का गेलं, काही संपर्क म्हणजे त्यांचं एवढ्या वर्ष मुद्दाहून तुम्हाला सांगितलं की काय प्रलोभन दिलं, कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीने भाजप दुसऱ्या पक्षांना फुटते आहे, तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला, मला नेमकं माहिती कळलंच. यावर मी प्रतिक्रिया देऊ. आणखी एक आमदार विधान परिषदेचा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं हा अमित शहा पासून चाललेला जो रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला, मला कळाल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ. आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला विचारधारा सुटत आहे. काँग्रेसची विचारधारा सोडून चाललेली आहे का? लोक विचारधारा सोडून चालले आहे का? काय वाटतं? तुम्हाला सांगितलं, काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही. आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेस मुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं, पण शेवटी त्यांनी काँग्रेस युक्त भाजप निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही, उद्या आम्ही सत्तेत आलो तर भाजप पूर्ण खाली होईल. हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील, अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांना. मग प्रदेशाध्यक्षांचं अपयश असं मानत नाही का तुम्ही? आपला पक्ष बांधून घेऊ शकत नाही, ते आमदार सोडून चालले, त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्याच्यावर आमच्या पक्षांतर्गत बांध आहे ते आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा. राहुल गांधी यांच्या जवळचे होते, राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव. त्यामुळे राजीव सातव हो, आता प्रज्ञा सातवच्या राजीनाम्यानंतर तुमचं विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ आहे ते कमी होईल आणि त्यामुळे आता काँग्रेसला जे विरोधी पक्षनेता पद हवं होतं त्याच्यावर आता या राजीनाम्याचा परिणाम होईल. खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं. आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, त्या भाजपला, त्यांना संविधानच मान्य नाही, या अधिवेशनामध्ये बिना विरोधी पक्ष नेत्यांनी हे अधिवेशन चाललं. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायची ही लोकशाहीची व्यवस्था आहे. काँग्रेसने अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे 2 खासदारही नव्हते ते 2 खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं गेलं होतं इंदिराजींच्या काळामध्ये. हाही इतिहास काही लपलेला नाही. लोकशाही मध्ये 2 चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो. त्याच्यामध्ये 2 आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष
पद दिलेलं होतं. त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही. त्यांना संविधानच मान्य नाही. त्याच्यामुळे एक कमी झाला की जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही. काँग्रेस आत्मचिंतन करणार आहे का? नेते सतत सोडून चालले तुम्हाला. भाजप मी तुम्हाला बघायचं सांगितलं की याच्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्यावर काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळं समजावून सांगणार का ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरती चर्चा करू. आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? कोण चालले, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.